छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर, कांदा बीज गव्हाचं नुकसान, काढणीला आलेला गहू पूर्णपणे आडवा, देवगाव शिवारातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यामध्ये गारपिटीचा तडाखा बसलेल्या द्राक्षांचे भाव पडल्यानं नुकसान, 10 दिवसांपूर्वी बसला होता द्राक्ष बागेला फटका, शेतकऱ्याला द्राक्ष अर्ध्या किमतीमध्ये विकायची वेळ। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, देवगाव शिवारातील डाळिंब बाग पूर्णपणे जमिनीवर कोसळली, वर्षभरात बागेवर 4 लाखांचा केला होता खर्च। नाशिकच्या सटाणा तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं, डाळिंब पिकांचं मोठं नुकसान, डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट, तोरणमाळला ही गारपिटीचा तडाखा, हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह गारपीट। वादळी वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकं भुईसपाट, पैठण तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान, आपेगाव, त्याच्यानंतर कडेठाण, आडूळ, रांजणगाव, पालानगर भागात मुसळधार पाऊस। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळीच्या हजेरीनं फळबागा, मका धोक्यात, पुढील 3 दिवस पावसाचा इशारा असल्यानं शेतकरी चिंतेत, तर अवकाळी पावसामुळे धानाला फायदा। जळगावच्या शिरसोली गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा शेतीला फटका, पावसामुळे फुलांचंही मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज, अवकाळीमुळे वाशिम जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत, कांद्याचं पीक काढणीच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना कांद्याला फुलं उमलण्याचा धोका वाढला। अमरावतीच्या मेळघाटात अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे 150 क्विंटल मका पूर्णपणे भिजला, अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका चिखलदरा तालुक्याला बसला। बुलढाण्याच्या संग्रामपूर, जळगाव, जामोदसह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, संग्रामपूर तालुक्यामध्ये शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा भिजला। परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा फळबागेचं नुकसान, गावरान आंब्याचं उत्पादन कमी होण्याची शक्यता। सिंधुदुर्गाच्या मालवण देवबाग इथल्या सागरी क्षेत्रामध्ये एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौकेवर धडक कारवाई, सिंधुदुर्ग मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेकडून कारवाई, नौका जप्त। अशोक खरात प्रकरणी उदय सांगळेंची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी, सिन्नर नगर परिषदेच्या नगरसेवकांची मागणी, सांगळेंमुळे सिन्नर तालुक्याची बदनामी होत असल्याचं नगराध्यक्षांचं म्हणणं। पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये भोंदूबाबांना नागरिकांकडून चोप, भोंदू खरात प्रकरणानंतर भोंदूबाबांवर नागरिकांचा रोष, भोंदूगिरी करणाऱ्यांवर नागरिकांकडून लक्ष ठेवायला सुरुवात। नांदेडच्या बिलोली तालुक्यामधल्या बडूरमधील भोंदूबाबाला अटक, तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर कर्डेला अटक, बाबाच्या समर्थकांकडून पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ। अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण, मागील 7 महिन्यांपासून थकीत वेतन न दिल्यानं कर्मचारी आक्रमक, थकीत वेतन तत्काळ देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या, महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असाव्यात असं वाटणं गैर नाही, इतिहासकार इंद्रजित सावंत यांचं वक्तव्य, तर इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नये, सावंत यांचा सल्ला। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं पत्र समोर, अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे सीसीटीव्ही दृश्यांच्या रेकॉर्डिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित, सीसीटीव्ही रेकॉर्ड मिळणार की नाही याबाबत साशंकता। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण, सीसीटीव्ही फुटेज हे एक ओपन डॉक्युमेंट आहे, ते प्रशासनानं तत्काळ माध्यमांना उपलब्ध करून द्यावं, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल देसाई यांची भूमिका। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 30 मार्चपर्यंत 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार, तर माघारीसाठी 9 एप्रिलची मुदत, 23 एप्रिल रोजी मतदान, तर 4 मे रोजी मतमोजणी। लातूर जिल्हा परिषदेच्या 4 सभापतींची निवड, भाजपकडे 2 तर राष्ट्रवादीकडे 2 सभापतीपदं, काँग्रेसनं ऐनवेळी निवड प्रक्रियेतून माघार घेतल्यानं बिनविरोध निवड। सोलापूरच्या माढ्यातील महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, लोड शेडिंगच्या विरोधात मोर्चा, कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचा ठिय्या, आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। अकोला वाशिम जिल्हा बँकेवर पुन्हा सहकार गटाचं वर्चस्व, बँकेच्या सर्व 21 जागांवर सहकार गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवत बँकेवर एकहाती सत्ता मिळवली, डॉक्टर संतोषकुमार कोरपे हे जुन्या संचालकांपैकी विजय मिळवणारे एकमेव संचालक। वाशिम नगर परिषदेची मालमत्ता धारकांकडे 3.25 कोटींची थकबाकी, थकीत महसुलामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नावर परिणाम, अनेक विकास कामं रखडण्याची शक्यता, 2.25 कोटी रुपये खासगी मालमत्ता धारकांकडे, तर जवळपास 1.5 कोटी रुपये शासकीय कार्यालयांकडे थकीत। एसआयआरची फक्त मुस्लिम भागातच अंमलबजावणी होत असल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेचा तीव्र शब्दात आक्षेप, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक। जालना महापालिकेमधील नागरिकांनी पाणीपट्टी आणि मालमत्ता कराचा भरणा करावा, महापालिका आयुक्त असीमा मित्तल यांचं शहरातील नागरिकांना आवाहन, कर न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा। वसई विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बीपी यांची नियुक्ती, आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आज सेवानिवृत्त, पृथ्वीराज बीपी 2014च्या बॅचचे आयपीएस अधिकारी।
आम्हाला भीक लागली आहे काय म्हणत अध्यक्ष नरेंद्र पाटलांचा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यपद्धतीवर संताप. महामंडळाच्या व्यवस्थापकीय कारभारावर नरेंद्र पाटलांची जोरदार टीका. नागपुरात व्यावसायिक अभ्यासक्रमाचं अनुसूचित जमातीचं बोगस प्रमाणपत्र तयार करून प्रवेश मिळवल्याचा धक्कादायक प्रकार. यामध्ये बोगस जात प्रमाणपत्र तयार करण्याचे रॅकेट असल्याचा संशय. नागपूर पोलिसांचा या संदर्भात तपास सुरू. सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची अदलाबदल. चिता पेटल्यानंतर प्रकार उघडकीस. रुग्णालयामधील हलगर्जीपणा चव्हाट्यावर. मृतांचे नातेवाईक संतप्त. जिल्हा शल्य चिकित्सकांचं शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निलंबन. अहिल्यानगर शहरातील रिक्षा चालकांना गॅस टंचाईनंतर आता दरवाढीचा दुहेरी फटका. गॅस 100 ते 120 रुपयांपर्यंत मिळत असल्यानं रिक्षा चालकांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं. या संदर्भात चालक मालक संघटनेच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन. जालना शहरातील शेकडो रिक्षा चालक संकटात. शहरातील 4ही एलपीजी ऑटो गॅस पंपावर लागले नो स्टॉकचे बोर्ड. एलपीजी नसल्यानं अनेक रिक्षा पंपावरच उभ्या. प्रवासी आणि शैक्षणिक वाहतुकीवर मोठा परिणाम. गडचिरोलीमध्ये अहेरी भामरागड सिरोंचा तालुक्यासाठी 1580 एलपीजी सिलेंडरची मागणी. फक्त 342 सिलेंडर उपलब्ध. नेटवर्क अभावी अनेक ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया स्थगित. मागणी आणि पुरवठ्यातील फरकामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये सिलेंडर वाटप. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपावर 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा. 2 दिवसांपासून शहरातील सगळे ऑटो एलपीजी पंप बंद. संपूर्ण शहरामध्ये एकच पंप सुरू. सावंगी परिसरात सुरू असलेल्या गॅस पंपावर रिक्षा चालकांची मोठी गर्दी. जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद. ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी. 58 रुपये प्रति लिटर मिळणारा गॅसची तब्बल 125 रुपये लिटरनं विक्री. जळगावच्या मुक्ताईनगरमधील हरताळा फाट्यावरील पेट्रोल पंपावर टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा प्रताप. 500 लिटरच्या टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा प्रताप. संपूर्ण प्रकार नागरिकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केला. साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. बीड शहरातील गॅस एजन्सीमध्ये 8 दिवसानंतर ही गॅस मिळत नाहीये. गॅस एजन्सीच्या बाहेर सिलेंडर घेऊन नागरिकांच्या रांगा.